हिंदू संस्कृतीत एखाद्याचे निधन झालं तर त्याची तेरवी करण्यात येते, त्यानंतर दरवर्षी त्याची पुण्यतिथी करण्यात येत आहे. मात्र आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील या भेल प्रकल्पासमोर आहोत. या ठिकाणी कोणाचं निधन नाही झालं. या ठिकाणी प्रकार आहे तो या प्रकल्पग्रस्तांच्या भेल प्रकल्पामध्ये गेलेल्या जागेच्या. या ठिकाणी आपण बघू शकता 13 वर्षाआधी या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी या भेल प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्यात आला. मात्र 13 वर्ष होऊन सुद्धा या प्रकल्पात अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे काम सुरू झालं नाही आणि ही जमीन पडून आहे. या प्रकल्पग्रस्तांनी आता ह्या जमिनी परत मिळाव्या किंवा एखादा प्रकल्प आणावा याकरिता एक आता 13वे पुण्यस्मरण म्हणून या ठिकाणी आंदोलन करत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आहेत, जाणून घेऊयात थेट त्यांच्याकडून. दादा, काय सांगाल, काय तुमच्या मागण्या आहेत आणि कशा पद्धतीचे हा आंदोलन? नमस्कार, मी विजयकुमार नवखरे, भेल प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे. मागील 2013ला 13 मे 2013ला या ठिकाणी भेल फॅब्रिकेशन प्लांट आला होता. त्याचं उद्घाटन करण्यात आला आणि अत्यल्प भावात आम्ही त्या जमिनी दिल्या. त्याचं कारण असं होता की लाखनी आणि साकोलीच्या याच्यात विकास होईल, इथं सगळे रस्ते, पाणी, सगळ्या व्यवस्था आरोग्याच्या मिळतील आणि एक विकास या क्षेत्राचा होईल ह्या दृष्टीनं आम्ही दिला होता. परंतु आज 13 वर्ष होऊन गेले. आजच 13 मे 2026ला 13 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आज या ठिकाणी आम्ही इथं पुण्यतिथीचा कार्यक्रम घेतला आहे आणि त्याचं कारण असं आहे, मी 3 वर्षापासून मागील पाठपुरावा आंदोलन उपोषण करत आहे, परंतु अद्याप इथं लोकप्रतिनिधी हे उदासीन दिसून येत आहेत. कोणी पाठपुरावा करत नाही. खासदार साहेबांनी आत्ताच लोकसभेत उचलला होता की 1.5 लाख कोटीचा जो प्रोजेक्ट आला आहे वंदे भारतचा, तो इथं आणण्यास काही हरकत नाही. परंतु आमची मागणी आहे, जर तो येत असेल तर निश्चितच स्वागत आहे. मागच्या वेळेस उपोषणाच्या वेळेस त्यांनी म्हटलं होतं की आम्ही इथं सोलार आणू. सोलारमध्ये अत्यल्प रोजगार होता म्हणून आम्ही तो नाकारला. त्याच्यानंतर आता एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट आले. महिंद्रा प्रोजेक्ट इथे येऊ शकत होता, तो नागपूरला जाते. त्यात गडचिरोलीचा विकास होऊन गेला. भंडारा जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्राच्या नकाशातच नसल्यासारखा आहे. इथं कोणतेच रोजगार नाही आहेत. MIDC सुद्धा ओसाड पडली आहे. इथं मोठे मोठे प्रोजेक्ट आले होते, व्हिडिओकॉन तसाच बंद पडला. त्याच्यानंतर हुंडाईचाही काही झाला नाही. हा भेल प्रोजेक्टही तसाच आहे. म्हणून आज 13 वर्ष झाले. म्हणून आम्ही या ठिकाणी आज पुण्यतिथीचा कार्यक्रम पार पाडत आहोत. जय हिंद, जय भारत. 2013ला ह्या जमीन हस्तांतरित करण्यात आली. जिल्ह्यासाठी एक नवीन दिशा देणारा हा प्रकल्प मानला जात होता. मात्र या गावातील नागरिकांना रोजगार मिळेल आणि त्यांचे भविष्य सुधरेल या आशेने या गावकऱ्यांनी ही जागा दिलेली होती. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कुठेतरी हा प्रकल्प रखडला असल्याचा आरोप या गावकऱ्यांकडून होत आहे. नितीन कुथे, LS मराठी, भंडारा.